नमस्कार मित्रांनो. तर सध्या ना 2025चा खरीप पीक विमा हा सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणे चालू केला आहे. बऱ्याच जणांना हा विमा आता मिळालेला आहे आणि राहिलेले जे काही लोक आहेत त्यांना पुढील काही दिवसांमध्येच तो विमा मिळून जाईल. तर तुम्हाला त्या विम्याची किती रक्कम मंजूर झालेली आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. तर ते कसं चेक करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बघू तुमच्या मोबाईलवरून तुमचा मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम किती आहे ते. तर मोबाईलवरून तुमच्या पीक विम्याची रक्कम बघण्यासाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही विमा भरताना जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर पाहिजे, कारण त्याच मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. तर मित्रांनो, मंजूर झालेली पीक विमा रक्कम बघण्याचा मोबाईलवरून खूप सोपा मार्ग आहे. तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे क्रोमो ब्राउझर असतेच. या क्रोमो ब्राउझरला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे PMFBY फार्मर लॉग इन. नंतर जी पहिली वेबसाईट दाखवेल यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. नंतर हे असा इंटरफेस येईल. इथे बघा तुम्हाला मोबाईल नंबर आणि इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. तर इथे तोच नंबर टाकायचा आहे जे तुम्ही पीक विमा भरताना दिला होता. तो नंबर टाका आणि येथील जो कॅप्चा दिसत आहे हा कोड जसाच तसा इथे टाका आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP ते OTP इथे टाकून सबमिट करून टाकायचं आहे. त्यानंतर हे असे होम पेज ओपन होईल. इथे तुम्हाला साईडला 3 लाईनचं बटन दिसत असेल, यावर क्लिक करून येथे तुम्हाला ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करून घ्या. इथे तुम्हाला वर्ष आणि सीझन हे 2 ऑप्शन दिसतील. तर ज्या वर्षाचा विमा मंजूर झाला ते वर्ष येथे सिलेक्ट करून पुन्हा खरीप का रब्बी हे ऑप्शन निवडा येते. तर येथे खरीप निवडून खाली जे ऑप्शन येईल टोटल क्लेम पेड या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इथे एक चार्ट दिसेल, त्याला या साईडला तुम्ही स्क्रोल करू शकता आणि स्क्रोल केल्यानंतर इथं जे काही कॉलम आहेत त्या कॉलममध्ये टोटल क्लेम अमाऊंट ही जी ऑप्शन दिसत आहे यामध्ये कोणाला 2 दिसतील, कोणाला 3 कलमा दिसतील. तर ते तिन्ही कलमाचं टोटल मिळून जे काही तुमची रक्कम होत आहे तेवढा तुम्हाला रक्कम ही मंजूर झालेली आहे. आणि जर तुम्ही त्याला अजून समोर स्क्रोल केलं तर तुम्हाला जर ती रक्कम जमा झाली असेल तर ती कोण्या बँक अकाउंटमध्ये आणि कधी जमा झाली याचं पण इथं तुम्हाला पर्याय दिसेल. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू अशाच एका नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.